अरे ये रे ये. अरे कमाल आहे यार, काय रिहर्सल आले तुमचा. मी पण पहिल्यांदाच बघतोय. खूप दिवसांनी आलो आज, खूप दिवसांनी आलो. हो यार, लॉकडाऊन मध्ये कामच नाही करायला मिळालं यार बने. पण आता नाटक करूया एकत्र. एक गोष्ट लक्षात ठेव निमिष, आजपासून तुझ्या अभिनयातल्या एका वेगळ्याच पर्वाची सुरुवात होणार आहे. शपथ, तू नर्वस फील करून देतोय यार, मला घाबरायला होतंय. पण एक्साइटमेंट पण आहे आज जबरदस्त. सरप्राईज थिएटर, काय एक्साइटिंग नाव यार तुमच्या ग्रुपचं, सरप्राईज थिएटर. वा 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 वा. ए पण तू वेगळं काय ते सांगितलं नाही यार. अरे काय नाही रे, जाऊ दे. नाही तसं नाही, म्हणजे आहे ना, आम्ही प्रत्येक वेळी वेगवेगळे प्रयोग करत असतो, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून सरप्राईज थिएटर. शपथ सरप्राईज. हे सर नाही आले अजून. नाही सर 10च्या रिहर्सलला 12 नंतर येतात. असं का? सरप्राईज. कमान शिवाली, कमान. येस करेक्ट फुटवर्क आहे. येस हळूहळू मुलीसारखी चालायला शिकशील तू. करेक्ट आहे. थँक्यू सर. हे फुटवर्क लक्षात ठेव. येस सर. ओके. येस सर. काय बने, सरप्राईज मिळालं की नाही? लवकर येऊन सरप्राईज मिळालं की नाही? सर काय सरप्राईज दिलं सर, तुम्ही काय सरप्राईज दिलंय. म्हणजे मला असं वाटलं मी इथे आत आल्यानंतर तुम्ही इथे असाल, पण सर तुम्ही आत नव्हताच. सर काय सरप्राईज. ऐक ना, हे काय हे? अरे सरप्राईज होतं. एक मिनिट इकडे. सर हा मिनिश. मिनिश नाही, निमिष. यार अरे एकच चान्स होता, मला सरांना सरप्राईज द्यायचं होतं, मी मुद्दाम मिनिश बोललो ना. ओ सॉरी बने, सॉरी. हाय, मी शिवाली. म्हणजे हिचं नाव लिवाशी. नाही मी शिवालीच. सॉरी मला वाटलं तुम्ही पण सरप्राईज देताय उलट नाव सांगून. सॉरी. गुड अटेम्प्ट. खरंच गुड अटेम्प्ट सर. थँक्यू सर. आय डोंट लाईक इट. म्हणजे तू अटेम्प्ट केलास हाच खूप आहे. तू परफेक्ट आहेस आमच्या सरप्राईज थिएटर साठी. परफेक्ट आहेस. आपण सगळे मिळून थिएटरला खूप पुढे नेणार आहोत. येस सर. येस सर. मला थिएटर एका वेगळ्या लेवलला न्यायचं. ओके. हो, बिफोर रिहर्सल स्टार्ट मी तुम्हाला जरा आजचा सीन समजवतो. येस सर. फाईन. येस सर. काय की आपण सिरियस नाटक करतोय. नाटक आपलं सस्पेन्स थ्रिलर आहे. येस. आणि सस्पेन्स नाटकात शेवट महत्वाचा असतो. शिवाली, येस सर. टेल मी, शेवटी काय होतं? सर शेवटी पडदा पडतो. ओ माय गॉड. व्हॉट अ सरप्राईज. मला हे उत्तर अगदीच अपेक्षित नव्हतं. व्हॉट अ सरप्राईज. थँक्यू सर. बने काय? सर शिवाली कमाल सरप्राइजिंग उत्तर दिलेस. काय निमिष? म्हणजे मला दळबद्री पंच वाटला अगदीच, पण तुम्हाला वाटत असेल तर असेल बाबा सरप्राईज. कमाल. ओके फाईन. पण तरी मी शेवट समजवतो. येस सर. मुलगा घर सोडून निघालाय. बाळ रडतंय. टॅक्सीवाला दारात उभा आहे. आणि मग आई म्हणते, बाळा प्लीज मी तुझ्या पाया पडते, पण घर सोडून जाऊ नकोस. या मातेचं हृदय तोडू नकोस. आणि मग मुलगा म्हणतो, आई माझी वाट धरू नकोस. तू रडायला लागलीस की माझ्या हृदयाची धडधड वाढते. आई मला जाऊ दे. टॅक्सीवाला आलाय, मला जाऊ दे. आणि मग टॅक्सीवाला म्हणतो, मला सोडा, मी यात उगाच अडकतोय, मला सोडा. आणि देन मग आई काय करते, बाळाला कडेवर घेते आणि ती तिथे एक प्लेट पडलेली असते, ती टॅक्सीवाल्याच्या डोक्यात घालते. ओके. येस सर. सर एक मिनिट, मला एंड कळला नाही या सीनचा. म्हणजे आई मुलावर चिडली ना, मग ती टॅक्सीवाल्याला का मारेल? सरप्राईज. कळेल. सरप्राईज. ओके. पण काय सरप्राईज प्रेक्षकांसाठी असेल ना, मी परफॉर्म करतोय, मलाच कसं सरप्राईज असेल सर? रे होल्ड. कळेल, सगळं कळेल. सर मला रोलच कळला नाहीये, मला पुढचं काय. तुम्ही तिघांनी आता वाचलत ना, मी काय? याचा अर्थ तू स्क्रिप्ट नीट वाचलं नाहीयेस. नाही सर, मी वाचली स्क्रिप्ट. नाही स्क्रिप्ट, मग तुला रोल कळला असता. अहो पण त्याच्यात स्पष्ट लिहिलंय की आईच्या बाजूला 18 महिन्यांचं बाळ रडतंय, त्या बाळाचा रोल तू करतोस. काय झाला की नाही सरप्राईज? याच्या पुढे अजून खूप सरप्राईज आहेत सर, आपण करायला. चलो चालू करूया. चलो पोझिशन. आई. येस सर.
टॅक्सीवाला आणि मुलगा. Yes, sir. एकदा आपण कॅरेक्टर आत्मसात करून घेऊया. सर, मी हा ते कॉस्ट्युम महत्वाचं आधी. येस येस येस. सर हे माझं आहे का? सर मी करतोय, पण हे 18 महिन्यांचं बाळ मी करायचं म्हणजे जरा वेगळं. का नाही करू शकत? नाही म्हणजे का नाही करू शकत? असं नाही. एक फरसान माडवाली अँकरचा रोल करू शकते, एक पहिलवान गायिकेचा रोल करू शकते, तर तू 18 महिन्यांच्या बाळाचा रोल का नाही करू शकत? सर अहो तो कॉमेडी शो आहे, कॉमेडीच्या नावाखाली सगळं खपून जातं. हा, जसा तू या शो मध्ये खपून जातोय. बने सर नो 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 बने, इट्स पर्सनल. नो इट्स पर्सनल. तुम्ही रेडी आहात? यस सर. फाईन. Yes, sir. आपण एकदा कॅरेक्टर आत्मसात करूया. यस सर. रेडी? 1 2 3. बाळा, प्लीज मी तुझ्या पाया पडते, पण घर सोडून जाऊ नकोस. या मातेचं हृदय तोडू नकोस. आई, माझी वाट धरू नकोस. तुला रडताना बघितलं की माझ्या हृदयाची धडधड वाढते. मला जाऊ दे, टॅक्सीवाला आला आहे. सर हे काय चाललंय? हा कोणता अभिनय करताय तुम्ही? इट्स कॉल्ड मुवमेंट ऍक्टिंग. Yes. म्हणजे या मुवमेंट ऍक्टिंगमुळे प्रेक्षकांना ते समजायला खूप सोपं जातं. कोणते प्रेक्षक येतात तुमचं नाटक बघायला? मराठी भाषा समजतच नसलेले प्रेक्षक येतात का? अहो काय बोलताय? असा अभिनय करतं का सर कोण? कळेल कळेल, तू मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नकोस. शिवाली, सकाळपासून. यस सर. बाळा प्लीज मी तुझ्या पाया पडते, पण घर सोडून जाऊ नकोस. आई, माझी वाट धरू नकोस. तुला रडताना पाहिलं की माझ्या हृदयाची धडधड वाढते. मला जाऊ दे, टॅक्सीवाला आलाय. मला सोडा, मी यात उगाचच अडकलोय. मला सोडा. अहो सर मला सोडा बोलून यांनी सोडा ओपन केला. अहो हे विचित्र आहे, बघताय कसं तुम्ही? तुला जे काही क्वेरी आहेत ना, रिहर्सल पॅकअप झाल्यावर मला विचार. आता मध्ये मध्ये डिस्टर्ब नको करूस. हो पण हे तुझ्या वाक्यापासून बने. करू सर? येस स्टार्ट करू? येस. मला सोडा, मी यात उगाचच अडकतोय. मला सोडा. थांबा, टॅक्सीवाले नाही. कडेवर थांबा, टॅक्सीवाले नाही. कडेवर जा ना. थांबा, टॅक्सीवाले नाही. आ सर अहो डोक्यात मारली आणि प्लेट फोडली ती. शिवाली, बाळाला कडेवर का नाही घेतलंस? सर मी काय करू? बाळ कडेवर आलंच नाही ना scene अरे मध्ये. बाळ गेला तेल लावत, याला लागलंय ते बघा ना तुम्ही. सर मी कसं केलं सर? अरे ए कसं केलं? ते लागलंय ते बघ ना बाबा, ते डोक्यात फोडलंय तिने. ए एवढा काय बोंब बोलतो? इकडे हे बा, 8 दिवसापूर्वी लागलेली खोप आहे. परवाच ताजी जखम इथे झाले. एवढा काय टेन्शन घेतो? निमेश, आम्ही आमच्या थिएटरच्या सगळ्या आर्टिस्टचा मेडिक्लेम काढतो. येस सर. मला काय वाटतं माहितीये का, याला बाळाची ऍक्टिंग वगैरे काही येत नाहीये. आपण रोल एक्सचेंज करूया. फाईन. येस बाळाचा रोल मी करतो. येस सर. मी काही करू शकतो. हा. मी कोणासोबतही करू शकतो. सगळ्यांना माहिती आहे. Yes, sir. मी मी बाळाचा रोल करतो आणि मुलाचा रोल बने तू कर. सर मग टॅक्सीवाल्याचा रोल कोण करेल? टॅक्सीवाल्याचा रोल शिवाली करेल. मग माझा आईचा रोल कोण करेल? आईचा रोल निमिष करेल. अरे काय कास्टिंग आहे ही? दाढी मिशीवाली आई दाखवायची मी. दाढी मिशीवाली आई. हे बघ, नॉर्मल आई असते ती नॉर्मल थिएटरला. आमच्या थिएटरची आई दाढी मिशीवाली असते. तुम्ही ना सरप्राईज थिएटरच्या नावाखाली वाटेल ते खपवता. इलॉजिकल सर. काय केलं? तू माझ्या डोक्यात चाललायस.
अरे तुम्ही फक्त बोला ना, ऍक्शन का करता दरवेळी? प्लीज प्लीज तुम्ही आपण आपापलं कॅरेक्टर करूया. Yes, sir. येस डोंट वरी. आणि आपण काय करूया बने, हा. ह्यावेळी आपण विथ म्युझिक आणि विथ लाईट्स करूया. Yes, sir. बाय द वे तू मी सांगितलं होतं की मागून 2 स्पॉट सोडूया पिवळ्या कलरचे, ते ऍडजस्ट केलेस? हो सर, केलेत ना मी. हा, मग आई ज्यावेळी बाळा हा डायलॉग बोलेल, हा. पटकन मी स्पॉट असा हळूच क्यू देईन, त्यावेळी सोडायचे. ठीक आहे. रेडी आहे? हो, चलो चलो एकदा कॅरेक्टर आत्मसात करूया. Yes, sir. रेडी 1 2 3.